करमाळा तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सध्या लिलाव प्रक्रियेबाबत नोटीस प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यावरून सध्या राजकारण पेटताना दिसत आहे. एमसीडीसीने आदिनाथची मालमत्ता जप्त केली आहे आणि सरपेसी कायद्यानुसार लिलावाची प्रक्रिया सुरू होऊनही कारखान्याचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील व संचालक मंडळी निद्रिस्त कसे याचे उत्तर पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी द्यावे असे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक ऍडव्होकेट अजित विघ्ने यांनी केलेलं आहे. 2 दिवसापूर्वी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यावरती काही आरोप केलेले होते आणि त्या आरोपाला ऍडव्होकेट विघ्ने यांनी उत्तर दिलेलं आहे. करमाळा तालुक्यातील महत्वाचा सहकारी साखर कारखाना म्हणून या कारखान्याकडे पाहिलं जातं. मात्र या कारखान्याची सरपेसी ऍक्ट 2002 अंतर्गत जप्तीनंतरची लिलाव प्रक्रिया एमसीडीसी कडून सुरू झालेली आहे. याबाबत प्रसिद्धीकरणही करण्यात आलेलं आहे. एमसीडीसीने कारखान्याच्या ताब्या कायदेशीरपणे घेतलेला आहे. सरपेसी कायद्यातील तरतुदीनुसार याची लिलावाची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. या कारखान्याकडे जे कर्ज होतं ते कारखाना वेळेत फेडलं गेलेलं नाही, त्यामुळे ही कार्यवाही सुरू झालेली आहे. आदिनाथ कारखान्याची सत्ता येण्यापूर्वी आणि सत्ता आल्यानंतरही शेतकरी सभासद आणि कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही कारवाई होत असल्याचा आरोप शिंदे समर्थक ऍडव्होकेट विघ्ने यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि याबाबत पाटील गटानं लोकांपुढे येऊन खरं कारण सांगावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आमदार पाटील यांनी 1.5 वर्षात विकास कामांसाठी किती निधी आणला? शेतकऱ्यांच्या आदिनाथ कारखान्याची सत्ता पाटील गटाकडे आहे, परंतु आदिनाथ कारखाना सुरू करण्यात ते अपयशी का ठरले आहेत याचंही उत्तर पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी द्यावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कर्जाची परतफेडीबाबत कोणतेही त्यांनी ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे सरपेसी ऍक्ट नुसार कारखाना जप्त करण्यात आलेला आहे आणि मालमत्तेची लिलाव प्रक्रियेतून विक्री होत असताना दिसत आहे असंही त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे. याशिवाय बारामती ऍग्रोकडे हा कारखाना ज्यावेळेस जात होता त्यावेळेस कारखाना भाडेपट्टावर जात असताना त्याला विरोध करणारे लोकच आपला कारखाना खाजगी कंपनीच्या घशात घालण्याच्या तयारीला लागले आहेत असा गंभीर आरोप विघ्ने यांनी केलेला आहे. सदरची कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंत आणि लिलावाची परत शक्यता येईपर्यंत सत्ताधारी मंडळी निद्रिस्त कसे याचे उत्तर पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी देणे गरजेचं आहे असं त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून सध्या मात्र हे राजकारण पेटत असताना दिसत आहे. कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू झालेली आहे. नेमकं शेवटच्या क्षणापर्यंत काय होणार हे पाहावं लागणार आहे. यापूर्वी देखील कारखान्याची लिलाव प्रक्रिया झाली होती, मात्र शेवटच्या क्षणी वेगळे घडामोड झाली, त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया थांबलेली होती. मात्र आता पुन्हा ही लिलाव प्रक्रिया सुरू झालेली आहे. नेमकं लिलाव होणार की नाही, नेमकं काय होणार याबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र या कारखान्याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारखाना हा शेतकऱ्याच्या हिताचा आहे. कारखाना सुरू होणं आवश्यक आहे. मात्र या भोवती सध्या राजकारण होताना दिसत आहे. कारखाना नेमका सुरू कसा करायचा याबाबत देखील नेमक्या तुमच्या काय सूचना आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.